हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 9th स्टँडर्डच्या डिफेन्स स्टडीज या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, डिफेन्स स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो फ्रेंड्स, लेट्स स्टार्ट. सो सी, फर्स्ट चॅप्टरचे नाव आहे नॅशनल सिक्युरिटी. तर पहा, नॅशनल सिक्युरिटी म्हणजे काय? तर राष्ट्रीय सुरक्षा. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण सिक्युरिटी म्हणजे काय तर हे जाणून घेऊया. मीनिंग ऑफ सिक्युरिटी. सिक्युरिटी इज वन ऑफ द इसेन्शियल रिक्वायरमेंट्स ऑफ सोसायटी. म्हणजे तर सिक्युरिटी ही जीवनाची एक आवश्यक गरज आहे. इवन ऑर्डिनरी स्पेसिस इन द ॲनिमल किंगडम गेट स्ट्रेंथ अँड मीन्स ऑफ सेल्फ डिफेन्स फ्रॉम द नेचर. What is true about the animals is also true about human beings. तर पहा, म्हणजे काय? ॲनिमल किंगडम मधील अगदी ऑर्डिनरी स्पेसिस देखील सेल्फ डिफेन्स साठी स्ट्रेंथ आणि अदर सोर्सेस, तर या सर्वांची जोड निसर्गाने, नेचरने करून दिलेली आहे. What is true about the animals is also true about human beings. जी गोष्ट सामान्य ॲनिमल साठी म्हणजे सामान्य प्राणी मात्रांसाठीच आहे, तीच गोष्ट ह्युमन बीइंग साठी पण आहे. सिक्युरिटी इज अ कन्सेप्ट रिलेटेड टू इंडिव्हिज्युअल्स, सोसायटी अँड कंट्री. सो सिक्युरिटी ही जी गोष्ट आहे, सुरक्षा ही जी गोष्ट आहे, तर ती इंडिव्हिज्युअल्स म्हणजे व्यक्ती, सोसायटी म्हणजे समाज आणि कंट्री म्हणजे देश, तर या सर्वांशी असलेली रिलेटेड असलेली कन्सेप्ट आहे. ओके, सिक्युरिटी क्रिएट्स पीस अँड स्टॅबिलिटी. तर सिक्युरिटी सुरक्षा ही पीस म्हणजे शांतता आणि स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी म्हणजे स्थैर्य, या गोष्टी निर्माण करते. इट प्रोटेक्ट्स अस फ्रॉम अनसर्टिनिटी. तसेच सिक्युरिटी ही अनसर्टिनिटी पासून म्हणजेच अनिश्चिततेपासून प्रोटेक्ट करते. म्हणजे काय? संरक्षण देते. नेशन्स फेस चॅलेंजेस अँड काउंटर चॅलेंजेस. तर म्हणजे काय? तर नेशन्स मध्ये म्हणजे राष्ट्रांमध्ये चॅलेंजेस आव्हाने अँड काउंटर चॅलेंजेस म्हणजे प्रति आव्हाने असतात. नॅशनल सॉव्हरेंटी, नॅशनल व्हॅल्यूज, नॅशनल टेरिटरी मस्ट बी प्रोटेक्टेड. तर पहा, नॅशनल सॉव्हरेंटी म्हणजे राष्ट्रीय सार्वभौमत्व, नॅशनल व्हॅल्यूज म्हणजे राष्ट्रीय मूल्ये, नॅशनल टेरिटरी म्हणजे राष्ट्रीय भूमी मस्ट बी प्रोटेक्टेड, तर यांची सुद्धा जपणूक झाली पाहिजे. टू प्रोटेक्ट टेरिटोरियल इंटिग्रिटी, सिव्हिल लाईफ अँड नेशन्स नॅचरल अँड मटेरियल रिसोर्सेस इज टू प्रोटेक्ट नेशनहुड. तर पहा, टेरिटोरियल इंटिग्रिटी, सिव्हिल लाईफ आणि नेशन्स नॅचरल अँड मटेरियल रिसोर्सेस, तर या सर्वांचे रक्षण करणे. इन अदर वर्ड्स, all the defense measures used and implemented to protect the nationhood and sovereignty is known as national security. म्हणजे राष्ट्राचे, नेशनचे राष्ट्रीयत्व, सार्वभौमत्व टिकवण्यासाठी डिफेन्स मेजर्स जे यूज केले जातात, इम्प्लिमेंट केले जातात, तर या उपायांना काय म्हणतात? नॅशनल सिक्युरिटी असं म्हणतात. ओके, देन नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत, इंडियाज हिस्ट्री म्हणजे भारताचा इतिहास. If we look at the Indian history from the ancient times, you will realize that India has experienced a number of invasions, especially from the नॉर्थवेस्ट रिजन. पहा, एन्शंट टाइम पासून म्हणजे प्राचीन काळापासूनच इंडियाच्या, भारताच्या हिस्ट्रीकडे पाहिले असता असे दिसते की इंडियावर नॉर्थ वेस्ट या रिजन कडून परकीयांची लँडवरून, जमिनीवरून आक्रमणे झालेली होती. In those historical times, there were many states under the rule of many kings. तर त्या काळात इंडियामध्ये, भारतामध्ये अनेक किंग्सच्या म्हणजे राजांच्या रूल्स खाली, अधिपत्याखाली विविध स्टेट्स होते म्हणजे विविध राज्ये होती. फॉर एक्झाम्पल, the Mauryas, the Guptas and the Marathas had made people capable of fighting against. तर पहा, आपण एक्झाम्पल बघू शकतो की मौर्य, गुप्त आणि मराठे, तर या सर्वांनी had made people capable of fighting against external aggression म्हणजे
मौर्य, गुप्त आणि मराठे यांनी राष्ट्र पातळीवरती परकीय आक्रमणाचा प्रतिकार करण्याची क्षमता पीपल्समध्ये, लोकांमध्ये क्रिएट केली होती, निर्माण केली होती. They had built a defense system for the protection and expansion of the state and had adopted defense measures for the protection of their territory. तर आपल्या राज्याचे संरक्षण, आपल्या नेशनचे संरक्षण आणि एक्सपान्शन म्हणजे काय, तर राज्याचा विस्तार, तर यासाठी डिफेन्स मेजर्स म्हणजे काय, तर संरक्षणाच्या उपाय योजना, आखणी, नियोजन आणि सिक्युरिटी सिस्टीम उभी केल्याचे दिसून येते. यानंतर आपण काही इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स बघणार आहोत. टू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी वी मस्ट नो सर्टन रिलेटेड कन्सेप्ट्स बिकॉज दे आर क्लोजली रिलेटेड टू द नॅशनल सिक्युरिटी इश्यूज. तर पहा, नॅशनल सिक्युरिटीजचा विचार करताना काही कन्सेप्ट समजून घेणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कारण त्याचा नेशन आणि नॅशनल सिक्युरिटी यांच्याशी संबंध आहे. Accordingly, let us try to understand what we mean by concepts like nation, nation state, nationalism, national interest, national power and national security. तर पहा, या सर्व कन्सेप्ट्स आपण बघणार आहोत. फर्स्ट कन्सेप्ट आहे नेशन म्हणजे राष्ट्र. नेशन refers to a group of people living on a common territory belonging to a common race, religion or language. They have a spirit of unity and therefore they become a nation. तर पहा, याचा अर्थ काय आहे, तर नेशन म्हणजे राष्ट्र म्हणजे एका जिओग्राफिकल रिजन मध्ये, एका भौगोलिक प्रदेशामध्ये एकच संस्कृती असलेले, एका वंशाचे, धर्माचे किंवा लँग्वेज म्हणजे भाषेचे लोक राहतात. ओके. They have a spirit of unity and therefore they become a nation. तर त्यांच्यामध्ये युनिटी म्हणजे ऐक्याची भावना असते, त्या प्रदेशाला नेशन असे म्हणतात, राष्ट्र असे म्हणतात. ओके. देन नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत नेशन स्टेट म्हणजे काय, राष्ट्र राज्य. ओके. When does a nation become nation state? तर पहा, एखादं नेशन म्हणजे एखादे राष्ट्र हे नेशन स्टेट म्हणजे राष्ट्र राज्य केव्हा होते? The three elements of territory, populations and sovereignty make nation a nation state. तर पहा, तीन गोष्टी आहेत, तीन एलिमेंट्स आहेत. कोणकोणत्या? तर टेरिटरी, पॉप्युलेशन आणि सॉव्हरेंटी. तर या तीन गोष्टींमुळे, या तीन घटकांमुळे राष्ट्र, नेशन हे नेशन स्टेट बनते. ओके. There can be a lot of diversity in a nation state. तर पहा, नेशन स्टेट्स मध्ये अनेक प्रकारची डायव्हर्सिटी पण असू शकते म्हणजे विविधता पण असू शकते. फॉर एक्झाम्पल, इंडिया हॅज रेसियल, रिलिजियस, लिंग्विस्टिक, रिजनल अँड इकॉनॉमिक डायव्हर्सिटी. आपल्याला एक्झाम्पल काय दिले आहे की भारतामध्ये रेसियल, रिलिजियस, लिंग्विस्टिक, रिजनल आणि इकॉनॉमिक आर्थिक डायव्हर्सिटी आहेत. यानंतर आपण एक कन्सेप्ट पाहणार आहोत नॅशनलिझम म्हणजे काय, राष्ट्रवाद. ओके. The very concept of nation itself define nationalism. The emotions and feelings of the people about their country expressed in different forms can be described as nationalism. तर पहा, म्हणजे काय, तर नॅशनलिझमची डेफिनेशन ही नेशन म्हणजे राष्ट्र या कन्सेप्टच्या एक्सप्लेनेशन मध्येच आहे. तर पहा, the emotions and feelings of the people about their country expressed in different forms can be described as nationalism. म्हणजे काय, तर पीपलच्या, लोकांच्या, देशाबद्दलच्या ज्या इमोशन्स आणि फीलिंग्स एक्सप्रेस होतात, व्यक्त होतात, यालाच काय म्हणतात, तर नॅशनलिझम म्हणतात. फॉर एक्झाम्पल, when we talk about Indian nationalism, we talk of a united India. तर पहा, यासाठी आपण एक्झाम्पल काय बघू शकतो की भारताच्या, इंडियाच्या नॅशनलिझम बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा युनायटेड इंडिया असं म्हणतो आपण. ऑल ऑफ अस आर नोन ॲज इंडियन्स इन स्पाइट ऑफ अवर डिफरन्सेस इन टर्म्स ऑफ रिलिजन, लँग्वेज अँड कल्चर. तर त्यामध्ये वेगवेगळे लँग्वेजेस म्हणजे वेगवेगळ्या भाषा, धर्म, जात, पंथ असलेल्या लोकांची ओळख इंडियन्स म्हणजे भारतीय म्हणून गृहीत असते आणि म्हणूनच
युनायटेड इंडिया म्हणजे एकसंध भारत असं आपण म्हणत असतो. सो फ्रेंड्स, या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये कव्हर करूया. आजचे व्हिडिओ लेक्चर आवडले असल्यास नक्की लाईक करा. आपले व्हिडिओ लेक्चर शेअर करायला विसरू नका. तुम्हाला जर काही क्वेरीज काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. आणि अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर डेली अपलोड होणारे आपल्या वेगवेगळ्या सब्जेक्टचे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला त्याच वेळेला पाहता येतील. तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील. So friends, see you in the next video. Bye bye for now. Take care.